तर मग आपलं हे बीटचं ज्यूस रेडी. बीट आणि गाजर आहे. हे अशा प्रकारे पहा, दोन आपले उरली तयार झालेले आहेत. नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नाव आहे संध्यास क्रिएटिव्ह कॉर्नर. आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा आज ना आपण एक पौष्टिक पेय पाहणार आहोत, म्हणजे एक काय म्हणतात ज्यूस, जे की आपण बीट आणि गाजरापासून बनवणार आहोत. तुम्हाला सगळ्याला तर माहीतच असेल की बीट खाल्ल्याने किती लवकर रक्त वाढतं, हे की नाही. म्हणजे सर्वात जास्त रक्त कशानं वाढतं तर बीटनं. आणि गाजरसुद्धा खूप छान असते. गाजरसुद्धा डोळ्यासाठी चांगलं असतं. लोहाचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यानं सुद्धा रक्त वाढायचं असतं म्हणे प्रमाण त्याच्यामध्ये सुद्धा. असंच आज पौष्टिक आपण ज्यूस तयार करणार आहोत, जे बीट आणि गाजराचं आहे. ह्या ज्यूसचं ना बीट, गाजर आणि ॲपलचं सुद्धा करू शकतो. म्हणजे ABC ज्यूस, म्हणजे ॲपल, बीट, कॅरट हे सुद्धा ज्यूस खूप पौष्टिक असतं. ज्यांनी डाएटवर आहेत किंवा ज्यांनी वजन कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आणि रक्त वाढवायचं आहे, ज्यांना फिटनेस मेंटेन करायचं आहे किंवा जिम जाऊन आल्यावर वगैरे ज्यांना पियाची इच्छा असते त्यांनी हे पिऊ शकतात. वेट लॉससुद्धा होऊ शकते याच्यानं. आणि याच्यामध्ये थोडं आपल्याला काळं मीठ, थोडंसं उगं साखर, कारण गाजरमध्ये असतं थोडं साखरेचं प्रमाण, आणि अर्धा अगोदर टाकून, म्हणजे अर्धा कप पाणी टाकून अगोदर काढून घ्यायचं मिक्सरमधून. मग बाकी अजून काढल्याच्यानंतर पूर्ण हे टाकायचं काय म्हणतात पाणी, आणि छानशी अशी प्युरी तयार झाली पहा. आपल्याला ह्याला गाळून घ्यायचं आहे. असंच पिलं तरी चालतं, पण हे असं कसं तोंडामध्ये हे म्हणजे येतं ना, ह्याला चावताना सगळं आपल्या तोंडाला ज्याची चव लागते त्याच्यामुळे आपल्याला पिवं असं वाटत नाही. आणि ते जे वरचं जे काय म्हणतात त्याला गर असते ना, ते दाताखाली आल्याच्यानंतर चावत बसल्याच्यानंतर हे पियाची इच्छा होत नाही. त्याच्यामुळं शक्यतो करून पूर्ण काढून टाकूनच घ्यायचं. याच्यामध्ये काहीच राहिलं नाही, फक्त याचं भुगदा राहिलेला आहे. पूर्ण ह्याचा अंश पूर्ण आपल्या ह्याच्यामध्ये आलेला ज्यूसमध्ये. आपल्याला ते भुगदासुद्धा वाया घालू द्यायचं नाही. त्याचं आपल्याला बीटचं हे पण कोशिंबीर करू शकतो. आणि गाजराचं ना ABC ज्यूस, म्हणजेच ॲपल, बीट आणि गाजर ह्याचं ज्यूससुद्धा खूप पौष्टिक असतं. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं आता ह्याच्यात आपल्याला थोडं काय लिंबू टाकून घ्यायचं. याच्यात थोडं आवडत असेल तर, आवडत नसेल तर असंच पिले तरी चालतं. आणि पण टेस्ट मस्त येते लिंबू टाकल्याच्यानंतर. हे आहे सिया सीड्स, मी दाखवते असं. हे सिया सीड्स आहे. सिया सीड्समध्ये सुद्धा फायबर, ओमेगा-3 फॅट. सिया सीड्समध्ये ना ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स आणि फायबरचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे पोट साफ राहतं, स्किनला चांगलं असते, आपल्या केसासाठी चांगलं असतं. आणि थंड असतं प्रकृतीला, म्हणजे पोटामध्ये थंडावा राहते. उन्हाळ्यामध्ये घेतलं ना खूप फायदेशीर ठरतं. शिया सीडसुद्धा टाकून घेऊ शकतो आपण. आणि आवडत असेल तर एक आईस क्यूब. आणि कोणाला थंड प्यायचं नाही असं पिलं तरी चालतं, तर नंबर 1 लागते बरं का. असं म्हणजे काय बीट आहे म्हणून मीठ लागत नाही वगैरे काय नाही. लिंबू आणि काळं मीठ आहे ना, त्याच्यामुळे आता तसं थोडं तरी चव बीटचं येणारच आहे. त्याच्याने लक्षात घ्यायचं थोडं. आता चांगलं काहीतरी खायचं म्हणल्याच्यानंतर थोडंफार सहन करावं लागतं, हे की नाही. तरी पाहू शकता तुम्ही बीटचं ज्यूस. एवढंच करू आजचा व्हिडिओ. ह्याचं ABC ज्यूससुद्धा चांगलं होते, म्हणजे ॲपल आणि बीट, गाजर म्हणजे कॅरट ह्याचं ज्यूस खूप चांगलं असते. पण आत्ता ॲपल अवेलेबल नव्हतं, आणि दोन्हीचंच केलं. आणि तुम्ही जर करत असाल तर ॲपल अवेलेबल असेल तर ॲपलसुद्धा टाकून करायचं, खूप छान होतं. हे आपण पाहतात हे केकचा बेस आहे. आणि आपण ह्या केकच्या बेसचं मी बड्डेला वगैरे आल्याच्यानंतर केक मी असं जपून ठेवलेलं आहे. आणि ह्याचंच आपल्याला काहीतरी रियूज करून काहीतरी वेस्टपासून बेस्ट बनवायचं आहे. आणि हे जे दिवाळीचे दिवे असतात ना, ह्या दिवाळीच्या दिव्याचा उपयोग करून आपण उरली टाईप काहीतरी वेगळं करणार आहोत. जे बाहेर विकताना वगैरे काहीतरी खूप महाग भेटतात तेच घरी करणार आहोत वेस्टपासून बेस्ट.
आपण ह्याला सजवून घेऊ त्या थोडं. आणि ह्याला आहे ना मी पेंट लावलेलं आहे, जे हे आपल्याकडे मुलांचं पेंट असते ना, हे मुलाचे पेंट लावलेले आहे सगळ्या ह्याला दिवेला. आणि आपण ह्याला स्टोन लावून घेणार आहोत आता. हे अशा प्रकारचे जे हे तयार करून घेतलेले आहेत आपले काय म्हणतात दिवे. त्याला काही थोडं कमी पडलेलं आहे, थोडं वेगळ्या प्रकारचे स्टोन लावणार आहे मी आता. हे असे ग्लूगननं ना हे करून घ्यायचं आणि तिथं स्टोन चिटकून टाकायचं. स्टोन लावून घेऊन असे तयार झालेले आहेत, असे काय म्हणतात त्याला दिवे झालेले आहेत चांगले तयार. अशा प्रकारचे आपल्याला 3 प्रकारचे दिवे झालेले आहेत, म्हणजे प्रत्येक प्लेटवर 3-3 कलर एका ह्याच्यावर असे 3-3 कलरचे आणि स्टोन लावून असे हे तयार झालेले आहेत, दिवे तयार झालेले आहेत. आपल्याला ह्याला आता प्लेटवर हे करून घ्यायचे. हे जे केकचं प्लेट आणलेलं आहे ना, आपल्याला केकच्या प्लेटवर मांडून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारच्या आता ह्याच्यावर ना काय म्हणतात ह्याला प्लायवूडवर आपल्याला अशा प्रकारे दिवे लावून घ्यायचे, ठेवून घेऊन ह्याला स्टिक करून घ्यायचं आहे ग्लूगननं. आणि हे जे आहे आपल्याला ह्याला उरली टाईप, म्हणजे ह्याच्यामध्ये थोडं फुलं किंवा काही पण ठेवू शकतो आपल्या सजावटीसाठी किंवा फुलाच्या पाकळ्या वगैरे. आणि हे 3 दिवे मी 4 करून हे बिचात करा म्हणलं होतं, पण काय आता ते काय हे होत नाही, व्यवस्थित होत नाही होते काय बाबा. असंच ठेवू का? अशा प्रकारे आपल्याला सेटअप करून घ्यायचे. आपण चिटकवलेलं नाही मी आता, फक्त त्याची म्हणजे काय म्हणतात रफ मांडणी करून घेतलेली आहे. आपण चिटकून घेऊ त्याला. आता इकडे आपण ग्लूगन लावून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही किती मस्त झालेले आहेत आपलं हे. उरली म्हणलं तरी चालतं. अजून चिटकलेलं नाही व्यवस्थित, बाकी सगळं चिटकले. हे ना आपण दिवाळीला वापरू शकतो, हळदी कुंकाला वापरू शकतो. आणि एकतर कसं आहे, जे जास्त झालेले आहेत आपले दिवे वेस्टमध्ये म्हणजे पडून राहतात, त्यांचा रिउपयोग झालेला आहे. आणि काहीतरी नवीन डिझाईन तयार झालेली आहे. आणि आपल्याला ह्याच्यात सगळ्यामध्ये दिवे नाही लावायचे, हे फक्त शोकेसला ठेवायचं. आणि मध्ये फक्त हे जे मोठा दिवा आहे ना, ह्याच्यामध्येच ते पण ते मेणाचे दिवे आयते भेटतात किंवा घरी आपण मेणाचे दिवे तयार करतो ते ह्याच्यामध्ये ठेवायचं. आणि हे फक्त आपण शोकेसला ठेवू शकतो किंवा मध्ये फुलं वगैरे टाकू शकतो, बारीक बारीक बाकड्या वगैरे काय पण टाकू शकतो. आणि याच्यामध्ये पण डायरेक्ट दिवा लावल्याच्या नंतर जे वात टाकून जे लावतात ना, ते नाही लावायचे, त्याच्यामुळे सगळं काळं वगैरे पडेल. फक्त ते मेणाचे दिवे आहेत लावायचे. हे पाहू शकतो किती छान झालेलं आहे. आणि हे कोणत्याही असं सणावाराला कुठे ठेवलं ना, खूप भारी दिसतं आहे की नाही. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू अशाच एका क्रिएटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांची काळजी घ्या. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि ओम नमः शिवाय. बाय, गुड नाईट.